त्या स्टेजवाल्याचं काय? त्याच्या माणसांना सांगितलंय ना स्टेज बांधायला? नाही उगाच त्याच्यामुळे वेळ नको वाया घालवायला. हो हो सगळ्यांना सांगितलंय, सगळं होऊन जाईल. हा तुम्हाला खरं सांगू का, थकाले होते हो, एकटा पडलोय मी. एक तर सोम बाहेर गेलाय कामासाठी, सारंग ऑफिसमध्ये बिझी. घरात मी एकटाच आहे काय हो काम करायला? सगळा भार माझ्यावरच येतोय. मला सुद्धा नाही सगळं पटतच नाहीये. बरोबर आहे, कोणच माझ्या मदतीला येत नाहीये. सगळा भार माझ्यावरच पडलाय. बबलू, तुझ्या कामाबद्दल मी बोलतच नाहीये. मग या पोरीने जे आव्हान स्वीकारलंय ना ते पटत नाहीये मला. का कोणाच ठाऊक कसं वाटतं की तिने ना संकट ओढवून घेतले स्वतःच्या अंगावर. अगदी माझ्या मनातलं बोललात. आली अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही मॉम. मला पटलंच नाहीये. अहो सावलीला अक्कल नाही आमच्या. कोण आपल्या गुरुला असं आव्हान देतं? तुम्ही असतं तर दिलं असतं का? हा काय वहिनी, तुम्ही तर सावलीला मदत करणार होतात, काय झालं? अचानक सूर कसा बदलला? काही सूरवीर बदललेला नाहीये. सावली ननंद आहे माझी, काळजी आहे मला तिची. कशाला आपण स्वतःहून जाऊन त्या भैरवी माईच्या जाळ्यात अडकायचं तिनं? ही भैरवी माई म्हणजे निखारा आहे, निखारा. कशाला जाऊन तिला हात लावायचा आणि हात बाजून द्यायचा उगाच? वहिनी, सावली वहिनी ना साधी वडी नाहीये, तुझ्या कलेत जादू आहे, जादू. आणि तिची साधना भैरवीमाईपेक्षा जास्तच आहे. तुम्ही बघा कशी जाग अडकवते की नाही ती. हा मला काम आहे. हं? चला, एकतर मी एकटाच, सगळा भार माझ्यावरच आहे. बबलू काही म्हणो, वास्तव काय आहे ते तुम्हाला बी माहितीये आणि मला बी माहितीये. शेवटी भैरवी माईनं शिकवलंय ना गाणं सावळीला. जे काही सुरा सावळीच्या गळ्यात आहेत ते भैरवी माईने ओतलेत. सगळ्या खाचा खुचा बरोबर भैरवी माईला माहितीयेत. त्याचाच ती वापर करणार आणि सावळीला हरवणार. हा पण या सगळ्यात नाचक्की कुणाची होणार? लोक कुणावर हसणार की बघा बघा कसं गुरुनं शिष्याला हरवलं. मेंढळ्यांची. मला तर लई वाईट वाटतंय बाई. मला याचीच भीती आहे. ती भैरवी काही साधी सुधी बाई नाहीये. माझ्या घराण्याचं नाव कसं खराब करायचं हे तिला बरोबर माहितीये. ती टपलेलीच आहे मुळात. पण माझ्या घरच्यांना कोण सांगणार? तुम्ही सांगणार. तुम्ही सांगणार मॉम. मी पाहिलंय. मी दरवेळेला इथे येते ना तेव्हा मी पाहते तुमच्या शब्दाला इथं घरात किती मान येतो. तुम्ही जर का सांगितलं ना की ही जुगलबंदी नाही होणार, कुणाची बिशार आहे तुमच्या शब्दासमोर जायची? हा पण घरच्या सगळ्यांना असंच वाटतंय ना की ही पोरगी जिंकणार आणि भैरवी हरणार. त्याचं काय? माझ्या घरच्यांना काय झालंय मला काय कळतच नाही अजिबात. एखादी चांगली काहीतरी गोष्ट सांगायला जावी ना तर धुडकावूनच लावतात. शे, आपल्या घराची काहीतरी इज्जत आहे, अब्रू आहे, प्रतिष्ठा आहे, पण नाही ऐकायचंच नाहीये ना. हे काय? घराण्याची इज्जत, अब्रू, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन सगळं आपल्या ठिकाणी. पण त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे. याचं काय करू मी? अगं एवढी माझी प्रिय सखी राणी सरकार रुसली आहे, तिच्या चेहऱ्यावर गुलाबासारखं हसू फुलावं म्हणून हे गुलाब. माझी प्रिय सखी, राणी सरकार, लाल गुलाब ही नाटकं माझ्याकडे अजिबात चालणार नाहीत. आता बरं आला तो गुलुगुलू करायला आणि मी सगळ्यांच्या समोर जेव्हा पोट तिडकीने काहीतरी महत्वाचं सांगत होते तेव्हा ऐकायचं नव्हतं. हे बघ, मला तेव्हा जे वाटलं ते खरं होतं आणि आता जे वाटते तेही खरं आहे. हे तर प्रेम आहे. हे सगळं नाटक आहे, नाटक तुमचं. मला खरं खरं सांगा, आतापर्यंत आयुष्यात कधी एक साधा गजरा आणलायत का तुम्ही माझ्यासाठी? आता मारे लाल गुलाब वगैरे नक्की काहीतरी गडबड आहे. काही गडबड वगैरे नाहीये. सिंपल उत्तर आहे या प्रश्नाचं. आता सारंग खाली मला भेटला, त्याच्या हातात खूप गुलाब होते. मी म्हटलं काय रे आज गुलाब किस खुशी में? तो म्हणाला बाबा आज रोज डे आहे, आपल्या बायकोला गुलाब द्यायचा असतो. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मीही माझ्या बायकोला गुलाब देणार. कसं दिसेल ते? हा लाल गुलाब घेऊन तुम्ही आणि मी फिरतोय घरभर. अहो ते लहान आहेत, त्यांचं वय आहे, आपल्याला हे शोभणार नाही हो. काहीतरी काय अगं प्रेमाला कुठे वय असतं तिलोत्तमा. आता विचार करू नकोस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तुमच्याशी ना भांडायचं कसं तेही कळत नाही मला. भांडू नकोच, प्रेम स्वीकार कर. नाटक ना तुमचे. आता तुझ्या गुलाबी गालांवर ते गुलाबी हसू फुलू दे. माझ्यासाठी गजरा कधी आणताय सांगा. गजरा मोहब्बत वाला येणार येणार.
कहानी में ट्विस्ट. हॅलो माई, माई अनर्थ झाला माई. आता काय झालं? अहो सावळी आता माघार घ्यायला तयार नाही. जुगलबंदी होणार म्हणजे होणारच. अच्छा, म्हणजे या पुरीला हिची लायकी अजून कळलेली दिसत नाहीये. आणि काय ग, तिलोत्तमा काय करत होती तिकडे? तिचं ऐकतात ना सगळे? ऐकलं नाही सावलीने तिचं? अहो त्यांनी प्रयत्न केले, पण काय झालं, सारंग आणि त्यांचे ते पप्पा चंद्रकांत त्या दोघांनी मिळून सावलीला समजावलं. नाही म्हणजे सावली थोडीशी हल्ली होती, पण यांनी दिलं ना बॅकअप. हा मग कसली ऐकते. आता तो जोमानं तयारीला लागली. म्हणजे मला तर ना वेगळीच भीती वाटू लागली. मला वाटतंय सावळीचा आवाज आता पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने घुमणार बघा. ठीक आहे जयंती, या पोरीला खूप आत्मविश्वास आहे ना, ती जिंकेल याचा. मग तिचा हाच अति आत्मविश्वास तिला आता घेऊन बुडेल. हौस आहे ना खूप जुगलबंदीची हिला, मग भागवूया की तिची हौस. होऊन जाऊ दे ही जुगलबंदी. पण माई जयंती, आता या सावलीला या जुगलबंदीत फक्त पराभवाचा सामना नाही करायचा आहे. तिला हरल्यावर कायमचं गाणं तर सोडावंच लागणार आहे. पण गाणं गाण्यासाठी जो गोड आवाज लागतो ना, तोही गमवावा लागेल तिला आता कायमचा. ही बया पण काही ऐकत नाही बाई.